नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयके मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत भरती निघालेली आहे. त्या भरती संदर्भात आपण अपडेट बघणार म्हणजेच भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण 107 पदाची भरती निघालेली आहे. त्या भरती संदर्भात आपण अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण बघणार आहोत. यासाठी कोण कोण पात्र असेल, यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं, अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख कोणती आणि शेवटची तारीख कोणती, आणि याबरोबर तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बनवू. त्यापूर्वी या भरती संदर्भात माझ्याकडे एक पीडीएफ आहे. त्या पीडीएफ मध्ये आपण थोडक्यात इथं माहिती बघूया. इथे तुम्ही बघू शकता, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ॲडव्हर्टाइजमेंट ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटीजन हू fulfill the essential qualification and other eligibility condition as on 31/12/2024 for preparation of the three separate panel for the filling up. इथे बघू शकतो तुम्ही 31, 33 आणि 43 वॅकन्सीज रिस्पेक्टिव्हली फॉर द पोस्ट ऑफ कोर्ट मास्टर शॉर्ट हँड ग्रुप ए गॅजेटेड पोस्ट सिनियर पर्सनल असिस्टंट ग्रुप बी नॉन गॅजेटेड पोस्ट प्लेस इन द लेवल 11-8 आणि लेवल 7 विथ इन्व्हायटेड बेसिक पे. इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला बेसिक पे 67,000 असणार आहे, 67,700. त्याचबरोबर तुम्ही 47,600 आणि 44,900 रिस्पेक्टली असं तुम्हाला पे असणार आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे त्यांनी आपल्याला सांगितलं का तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्ही त्याचबरोबर तुम्ही 31/12 रोजी आवश्यक पात्रता आणि इतर पात्रता अटी पूर्ण करण्यासाठी तुम्ही इथं अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता इथं सेपरेट वॅकन्सी आहे, म्हणजे प्रत्येक पदावाईची इथं वॅकन्सी आहे. इथं बघू शकता तुम्ही कोर्ट मास्टरसाठी इथं 31 जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता सिनियर पर्सनल असिस्टंटसाठी 33 जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पर्सनल असिस्टंटसाठी इथं 63 जागा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही इथं मूळ वेतन सुद्धा इथं बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही नंतर आपण खाली इथं काय आपल्याला सांगितलं, द नंबर ऑफ वॅकन्सीज. इथे आपल्याला त्यांनी असं सांगितलं, रिक्त पदाची संख्या तात्पुरती आणि बदलाच्या अधीन आहे, म्हणजेच प्रशासकीय कारणामुळे वाढ किंवा घट होऊ शकतं असं इथं आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यानंतर आपण खाली क्वालिफिकेशन बघू शकता. तुम्ही क्वालिफिकेशन असतो फॉर द पोस्ट ऑफ द कोर्ट मास्टर शॉर्ट हँड, यासाठी तुम्हाला डिग्री इन द लॉ ऑफ द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन इंडिया. त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता प्रोफिशियन्सी इन शॉर्ट हँड इंग्लिश विथ द स्पीड 120 VPM. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता नॉलेज ऑफ द कम्प्युटर ऑपरेशन विथ द टायपिंग स्पीड 40 VPM. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एक्सपिरियन्स मिनिमम 5 इयर द रेग्युलर सर्व्हिस इन द. त्याचबरोबर बघू शकता प्रायव्हेट सेक्टर सिनियर PA. तुम्हाला कोर्ट मास्टर शॉर्ट हँड पदासाठी तुम्हाला त्यांनी विधी पदवी सांगितलेली आहे. इंग्रजी शॉर्ट हँड 120% सांगितलेले आहे. तुम्हाला संगणक टायपिंग 40% सांगितलेले आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला 5 वर्ष सुद्धा अनुभवी तुम्हाला सांगितलेले. नंतर दुसऱ्या पदासाठी मी बघू शकता फॉर द पोस्ट ऑफ द सिनियर पर्सनल असिस्टंट, यासाठी तुम्हाला डिग्री ऑफ द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी प्रोफिशियन्सी इन द शॉर्ट हँड इंग्लिश विथ द स्पीड 110 VPM. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता नॉलेज ऑफ द कम्प्युटर ऑपरेशन विथ द टायपिंग द स्पीड 40 VPM. इथे तुम्हाला सांगितलं कोणत्याही शाखेचे तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं सांगितलेलं आहे इंग्रजी शॉर्ट हँड 110% तुम्हाला इथं पाहिजे. आणि टायपिंग संगणक टायपिंग तुम्हाला 40% इथं तुम्हाला पाहिजे असं त्यांनी इथं सांगितलं. त्यांना आपण तिसऱ्या पदासाठी इथं क्वालिफिकेशन बघूया. इथं फॉर द पोस्ट ऑफ द पर्सनल असिस्टंटसाठी तुम्ही इथं बघू शकता डिग्री ऑफ द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी प्रोफिशियन्सी इन द शॉर्ट हँड इंग्लिश विथ द स्पीड ऑफ द 100 VPM. इथं बघू शकता नॉलेज कम्प्युटर ऑपरेशन विथ द टायपिंग स्पीड 40 VPM. इथे या तुम्हाला तिसऱ्या पदासाठी तुम्हाला इथे सुद्धा तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवीधर इंग्रजी शॉर्ट हँड 100% संगणक टायपिंग 100% 40 तुम्हाला इथे लागणार आहेत. ते तुम्ही खाली बघू शकता एज रिक्वायरमेंट इथे बघू शकता. तुम्हाला इथं कोर्ट मास्टर शॉर्ट हँडसाठी तुम्हाला 30 ते 45 वर्ष लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही सिनियर पर्सनल असिस्टंटसाठी तुम्ही 18 ते 30 वर्ष असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही पर्सनल असिस्टंट यासाठी 18 ते 30 वर्ष असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकता आणखी माहिती. इथे तुम्ही बघू शकता युज्युअल रिलॅक्शन इन द एज विल बी द ॲडमिशेबल टू द SC ST OBC फिजिकल. इथे तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे तुम्हाला इथं SC ST साठी 5 वर्ष सूट असणार आहे. त्याचबरोबर OBC साठी 3 वर्ष सूट असणार आहे.
त्याचबरोबर तुम्ही इथं काही रिझर्वेशनबद्दल आणखी माहिती इथं खाली बघू शकता. त्याच्यानंतर इथं तुम्ही खाली बघू शकता, द इलिजिबल कॅन्डिडेट विल हॅव द अपिअर इन द टेस्ट इन द फॉलोइंग द सब्जेक्ट. या पद्धतीने तुम्हाला आता एक्झाम द्यायची आहे, हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता कोर्ट मास्टर शॉर्ट हँड कशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम असणार. इथं तुम्हाला दाखवलंय स्कीम ऑफ एक्झामिनेशन, टायपिंग स्पीड टेस्ट ऑन कॉम्प्युटर. त्याचबरोबर तुम्ही मिनिमम स्पीड 40 वर्ड पर मिनिट, मिस्टेक अलाउड 2% ऑफ द टोटल वर्ड्स टू द बाय टायपेड, मॅक्झिमम मार्क 10 अँड मिनिमम क्वालिफिकेशन मार्क 5. इथे तुम्हाला संगणक टायपिंग गती चाचणी किमान 40 शब्द प्रति मिनिट. त्याचबरोबर तुम्हाला एकूण शब्दापैकी 2% टाईप केलेल्या चुकांमुळे जास्तीत जास्त गुण 10 आणि किमान पात्रता गुण 5. यासाठी तुम्हाला कालावधी 10 मिनिटं असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही इथं दुसऱ्या पद्धतीने खाली तुम्ही इथं तिसऱ्या पदासाठी सुद्धा माहिती बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथं इंटरव्ह्यू बघू शकता. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता मॅक्झिमम मार्क 30 and minimum qualifying mark 15. Minimum mark for the reserved category, including the PWD, will be the 13.5 मार्क. इथे तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला जास्तीत जास्त 30 गुण किमान पात्रता, 15 आरक्षित श्रेणीसाठी, PWD साठी किमान 13.5 गुण पाहिजे, अशी तुम्हाला इथं माहिती सांगितली. त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता खाली आणखीन काही महत्त्वपूर्ण माहिती. त्याचबरोबर इथे हा PDF ची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. ते जाऊन तुम्ही बघू शकता. इथे बघू शकता तुम्ही क्लोजिंग डेट ऑफ फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन. इथे बघू शकता द स्टार्ट डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन 4/12/2024 आणि द लास्ट डेट इथे बघू शकता तुम्ही 25/12/2024. इथं आणखीन काही महत्त्वाची माहिती बघू शकता तुम्ही. इलिजिबल कॅन्डिडेट आर द रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन फॉर विच द लिंक द प्रोव्हाइड थ्रू सुप्रीम कोर्ट वेबसाईट. या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता द अप्लिकेशन विल द एक्सेप्ट द थ्रू ऑनलाईन रजिस्ट्रेशन ओनली विच विल स्टार्ट 4/12/2024. कॅन्डिडेट विल बी द रिक्वायर्ड पे नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन टेस्ट फी. इथे बघू शकता तुम्ही जनरलसाठी तुम्हाला 1000 फीज असणार आहे. जनरल आणि ओबीसीसाठी तुम्हाला इथे 1000 फीज असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅनसाठी यांसाठी ₹250 फीज असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फीज असणार आहे. सुप्रीम कोर्ट भरती संदर्भात ही अशी महत्त्वपूर्ण माहिती होती. ते ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने अप्लाय करायचं, त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.